हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण एकदम गावाकडच्या पद्धतीचा झणझणीत असा मटण रस्सा बनवून तयार करणार आहोत. इथे मी 1.5 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा हळद पावडर घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, 2 चमचे आलं लसूण व कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे. तसेच 2 ते 3 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. मटणाची भाजी करण्याअगोदर कमीत कमी 10 ते 15 मिनिटे मटण आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. यामुळे मटण पटकन शिजतं व टेस्टही छान लागते. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या सर्व पीसेसला हे सर्व साहित्य व्यवस्थित लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता यावरती एक ताट झाकून हे 15 ते 20 मिनिटे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 स्टारफूल घेतलेले आहेत, 3 ते 4 हिरव्या वेलची, 1 मोठी वेलची घेतलेली आहे. तसेच इथे मी 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 2 चमचे साबूत धने घेतलेले आहेत, 1 चमचा खसखस घेतलेली आहे व 2 चमचे मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीच्या पिठामुळे मटणाचा रस्सा छान दाटसर होतो व चवदारही होतो. तसेच इथे मी वाटण्यासाठी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचे तुकडे व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण मसाला भाजून घेऊया. इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले भाजतेवेळी आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. आपण हे मसाले कोरडेच भाजणार आहोत. आता इथे मी धने, मोठी वेलची, छोटी वेलची, स्टारफूल, लवंग, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र हे सर्व खडे मसाले अगोदर टाकलेले आहेत. आता हे खडे मसाले भाजायला 1 मिनिटभर वेळ लागेल. मीडियम फ्लेमवरती आपल्याला 1 मिनिटभर हे खडे मसाले परतवून घ्यायचे आहेत. आता इथे मी मसाले मिनिटभर परतवून घेतले आहेत. त्यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे, पॅन गरम आहे, त्यामध्येच आता ही खसखस पूर्णपणे भाजून होईल. खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही. हे मसाले आपले भाजून तयार आहेत. आता हे आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया. मसाले काढल्यानंतर आता याच पॅनमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. मीडियम फ्लेमवरती खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खोबरं छान लालसर भाजलेलं आहे. आता हे पण आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घातलं होतं. त्यामध्ये आपल्याला कांदा, आलं व लसूण घालायचं आहे. आता या कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. 1 मिनिटभर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हा सर्व वाटणाचा मसाला आपला भाजून तयार आहे. आता हा आपण एका ताटामध्ये वेगळा काढून घेऊया व थोडासा थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ भाजून घेतल्यामुळे भाजीला कडवट अशी चव येत नाही. त्यामुळे बाजरीचं पीठ हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बाजरीचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी फुटाणा डाळीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी 1-2 मिनिटे हे बाजरीचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे. हे छान लालसर भाजलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे भाजलेले सर्व मसाले थंड झालेले आहेत. हे आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर सर्व खडे मसाले भाजलेले घेतलेले आहेत. आता हे आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. एकदम बारीक अशी याची आपल्याला पावडर तयार करायची आहे. तर इथे आपली ही खड्या मसाल्याची पावडर बनवून तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता इतपत बारीक आपल्याला हे खडे मसाले वाटून घ्यायचे आहेत. यामुळे भाजीला फ्लेवर छान येतो. आता हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया.
आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी भाजून घेतलेलं सुक्कं खोबरं घेतलं आहे। आता हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी हे सुकं खोबरं छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपण जे वाटणाचं साहित्य भाजून घेतलं होतं, कांदा, आलं, लसूण व टोमॅटो, ते सुद्धा आपल्याला पाणी न घालता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। याची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपलं हे कांदा, आलं व लसूण याचं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण मटणाची उकड काढून घेऊया। इथे भांड्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे मटण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे। आता इथे मी कांदा वगैरे काहीही वापरला नाही। आपण मटण जेव्हा मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यावेळेला आलं, लसूण व कोथिंबीर याची पेस्ट लावलेली होती, त्यामुळे इथे मी काहीच घातलेलं नाही आहे। आता मटण तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मटण आपल्याला तेलामध्ये असंच 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच पाणी घालायचं नाही। आता यावरती झाकण ठेवून आपण याला 1-2 ते 3 मिनिटे वाफ येऊ देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता या मटणाच्या पीसेसला आता छान पाणी सुटलेलं आहे। आता हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाही, हे मिठाचं पाणी तयार झालेलं आहे। आता इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती पाणी ठेवणार आहोत। आता इथे मी या भांड्यावरती एक ताट ठेवलेलं आहे। आता या ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। मटण ज्या भांड्यामध्ये मी मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ते भांडं विसळून या ताटामध्ये घालत आहे। तर इथे मी एक तांब्या भरून पाणी या ताटामध्ये घातलेलं आहे। आता हे पाण्याचं ताट मी मटणाच्या भांड्यावरती ठेवलेलं आहे। आता या ताटावरती आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे व फुल फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटे शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता हे ताटामध्ये ठेवलेलं पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे। आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे। खालीसुद्धा या मटणाच्या पीसेसला छान असा रस्सा सुटलेला आहे, म्हणजेच पाणी सुटलेलं आहे। आता हे गरम झालेलं पाणीसुद्धा मी या मटणामध्ये टाकलेलं आहे। हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनपेक्षा मटणला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। आता यावरती आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे व मीडियम फ्लेमवरती हे मटण आपल्याला एक 25 ते 30 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। एक 30 मिनिटे झालेली आहेत, मी मटण शिजण्यासाठी ठेवलेलं होतं। आता आपण झाकण काढून पाहूया। आता इथे तुम्ही पाहू शकता मटण छान असं शिजलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे पाणी घातलं होतं त्याचा छान दाटसर असा रस्सा तयार झालेला आहे। आता इथे मी काही पीसेस पळीमध्ये घेतलेले आहेत। आता इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हे पीसेस तुटत आहेत, म्हणजे मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण मटणासाठी फोडणी तयार करूया। इथे भांड्यामध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे। मटणाची भाजी तयार करण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे कांदा, आलं, लसूण याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। आता वाटण आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण छान 1-2 ते 3 मिनिटे परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे सुके मसाले भाजून वाटून घेतलेले आहेत त्याची पावडर घालायची आहे। या खड्या मसाल्याच्या पावडरमुळे मटणाच्या भाजीला टेस्ट खूप छान येते। हा ताजा मसाला वापरल्यानंतर भाजीची चवच छान येते। आता इथे आपल्याला मसाला घातल्यानंतर 1-2 मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे सुकं खोबरं भाजून वाटलेलं आहे ते घालायचं आहे। खोबरं घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर हे सर्व परतवून घ्यायचं आहे। इथे सर्व मसाले परतलेले आहेत। आता यामध्ये इथे मी 1 ते 1.5 चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मसाला घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर मसाला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते घालायचं आहे।
आता बाजरीचं पीठ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे। आता इथे सर्व मसाले छानपैकी परतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला आपण मटणाची जी उकड काढलेला रस्सा आहे तो घालायचा आहे। इथे मी अर्धा मटणाचा रस्सा या तिखट भाजीमध्ये घालणार आहे व अर्धा तसाच ठेवणार आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। हे परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मटणाचे पीसेस घालायचे आहेत। इथे मी थोडेसेच पीसेस या तिखट रश्श्यामध्ये घालणार आहे, बाकीचे सर्व साध्या मिठाच्या रश्श्यामध्येच ठेवणार आहे। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही सर्व पीसेस या तिखट रश्श्यामध्ये घातले तरीही चालतील। आता इथे मी थोडेसेच पीसेस या तिखट रश्श्यामध्ये घातलेले आहेत। तर मटणाचे पीसेस टाकल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे रस्सा आपला खूप दाटसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। रश्श्यामध्ये पाणी घालण्यासाठी आपल्याला पाणी हे नेहमी गरम केलेलंच वापरायचं आहे। आता आपल्याला रस्सा दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्यानुसारच यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मटणाची उकड काढते वेळी सुद्धा आपण मीठ भरपूर घातलं होतं, त्यामुळे एकदा टेस्ट करून नंतरच मीठ वापरा। मीठ घातल्यानंतर हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे गरम मसाला घालायचा आहे। इथे मी घरकुल मसाला वापरलेला आहे। इथे छोटे पॅकेट आहेत, हे एका पॅकेटमध्ये 1 चमचा एवढाच मसाला येतो, तसे मी 2 पॅकेट वापरलेले आहेत। तुम्ही याऐवजी कुठलाही मटण मसाला वापरू शकता। आता मसाला घातल्यानंतर हे आपल्याला परत मिक्स करायचं नाही, हे असंच ठेवायचं आहे। आता मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे छान उकळवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला हलकीशी उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता इथे मी भाजी एक 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान खळखळून अशी उकळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे। ही एकदम झणझणीत अशी गावरान पद्धतीची मटणाची रस्सा भाजी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झाली आहे। ही अशा प्रकारची मटणाची रस्सा भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत कुस्करून खायला खूप छान लागते। आता इथे तुम्ही पाहू शकता या भाजीला छान तर्री आलेली आहे। भाजीचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येत आहे। ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण ताट वाढायला घेऊया। इथे अगोदर मी मीठ ठेवलेलं आहे, तसेच कांदा व लिंबू ठेवायचा आहे। तसेच इथे मी एका वाटीमध्ये अळणी रस्सा व त्यासोबत मिठाचे पीसेस ठेवलेले आहेत। दुसऱ्या प्लेटमध्ये तिखट रस्सा व मटणाचे पीसेस आहेत। यासोबत मस्त ज्वारीची भाकरी व इथे मी एक उकडलेलं अंडं ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली ही एकदम गावरान पद्धतीची मटण थाळी बनवून तयार झालेली आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हा झणझणीत असा गावरान मटणाचा रस्सा एकदम छान असा लागतो। तुम्ही ही मटण थाळी किंवा हा गावरान पद्धतीचा झणझणीत असा मटणाचा रस्सा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।